नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण स्ट्रेस मॅनेजमेंट हे सगळे विषय घेतो आहे. आता स्ट्रेसमुळे होणारे जे विकार असतात त्याच्याहीकडे आपल्याला वळायचं आहे आणि त्यातला जो पहिला आम्ही आज विषय घेते तो आहे थायरॉईड. आज फार मोठ्या प्रमाणावर लोकांना सगळ्यांना थायरॉईड ही समस्या असल्याचं दिसून येतं. पूर्वी हा फक्त महिलांचा विकार असा मानला जात होता, कारण महिलांमध्ये त्याचं प्रमाण खूप जास्त आढळत होतं. पण आता तसं नाही आहे, पुरुषांमध्येही ते प्रमाण वाढत चाललं आहे. हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम हे प्रिव्हेलंट आहे, म्हणजे खूप लोकांमध्ये ते आढळून येत आहे. हा विकार स्ट्रेसमधनं जन्म घेतो का, तर हे निर्णायकरित्या सिद्ध झालं नाही आहे की स्ट्रेस आहे म्हणून थायरॉईड झाला, असं अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाही. पण स्ट्रेस आणि थायरॉईड याच्यात अतिशय जवळचं नातं आहे आणि स्ट्रेसमुळे निदान थायरॉईड वाढतो हे तर नक्की आहे. अनेक थिअरीज असं म्हणतात किंवा काही रिसर्च पेपर्समध्ये असं आहे की स्ट्रेसमुळे थायरॉईड होतो, पण स्ट्रेसमुळेच थायरॉईड होतो असं नाही. शरीराला पुरेसं पोषण नसेल, रक्ताभिसरण बरोबर नसेल, स्ट्रेस लेवल्स खूप जास्त असतील, आयोडीनयुक्त मीठ तुम्ही खात नसाल, आयोडीनची मात्रा आहारातनं तुमच्या जर कमी जात असेल तर तरीसुद्धा थायरॉईड होऊ शकतो. थायरॉईडचा आणखीन एक प्रकार जो आहे, म्हणजे रादर दोन प्रकार आहेत, ते ऑटो इम्युन डिसीजमध्ये जातात की त्याच्यामुळे थायरॉईडच्या ग्रंथीवरच अटॅक होतो आणि थायरॉईडचं बॅलन्स बिघडतो. काय आहे थायरॉईड, तर आपल्या इथे असलेली एक छोटीशी फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे, पण ती अत्यंत महत्त्वाची ग्रंथी आहे, कारण त्याच्यातून जी हार्मोन्स स्त्रवतात थायरॉक्झिन मेनली, तर ते आपल्या शरीराचा सगळा बॉडी मेटाबॉलिझम चयापचय क्रिया म्हणजे ही कंट्रोल करत असते, नियंत्रित करत असते. थोडक्यात जर सोप्या शब्दात सांगायचं तर हा देवानी आपल्या शरीरात बसवलेला एक अदृश्य असा तराजू आहे. त्यामुळे कोणतं हार्मोन कमी जास्त, बॉडी मेटाबॉलिझम हे सगळं हे थायरॉईड ग्लँड बघत असते. थायरॉईड ग्लँडला संदेश कोण देतं, आता काय करायचं, किती हार्मोन स्त्रवायचं, तर आपल्या मेंदूत मागच्या बाजूला असलेली पिट्युटरी ग्लँड ही अतिशय महत्त्वाची ग्रंथी जी आहे ती थायरॉईड ग्लँडला संदेश देत असते. या नर्व्स ज्या आहेत पिट्युटरी ग्लँडकडनं थायरॉईडकडे जाणारे आहे इथून जातात. त्याच्यामुळे आपली मान जर स्टिफ असेल किंवा काही प्रॉब्लेम्स आपल्याला जर हे असतील तर ते संदेशवहन बरोबर होत नाही. त्यामुळे जो संदेश थायरॉईड ग्लँडला पोचायला पाहिजे तो नीट पोचत नाही आणि मग हा इम्बॅलन्स क्रिएट होतो. दुसरं असं होतं की शरीराला जे पोषक घटक आपण आपल्या आहारातून देणं गरजेचं असतं, ते पोषक घटक विशेषतः प्रोटीन, बॉडी बिल्डिंगचे जे घटक आहेत ते जर पोचले नाहीत त्याला, तर त्याच्यातून जे हार्मोन्स रक्ताभिसरणाच्या मार्फत आपल्या पूर्ण शरीरभर पसरायला हवं ते पसरू शकत नाही, रक्ताभिसरणात अडथळा येतो आणि म्हणूनही थायरॉईडचा त्रास आपल्याला होऊ शकतो. आयोडीनयुक्त मीठ खाल्ल्यामुळे थायरॉईड होत नाही का, तर होऊ शकतो, कारण त्याला स्ट्रेस फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतो, हे आता सिद्ध झालेलं आहे. काय होतं स्ट्रेसमुळे, तर स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल हे जे स्ट्रेस हार्मोन आहे ते मोठ्या प्रमाणात स्त्रवतं. ते जेव्हा मोठ्या प्रमाणात स्त्रवतं तेव्हा पिट्युटरी ग्लँड आपल्या थायरॉईडला तसा संदेश देते की TSHची मात्रा कमी कर. तसा संदेश जेव्हा थायरॉईड ग्लँडला जातो की स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉलची मात्रा जास्त आहे, तेव्हा TSH हे जे थायरॉईडमधनं स्त्रवणारं सिक्रेट होणारं हार्मोन आहे ते कमी दिलं जातं, कमी प्रमाणात रक्तात सोडलं जातं आणि आपल्याला थायरॉईडचा प्रॉब्लेम सुरू होतो. हा थायरॉईड मी म्हटलं तसं दोन प्रकारचा आहे, हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉईड. हायपरमध्ये काय होतं की हे हार्मोन जास्त प्रमाणात स्त्रवतं, त्याच्यामुळे शरीराचं वजन आपल्या कमी होणं, ऊर्जा जास्त खर्च होणं हे सगळं त्याच्यातून होतं. आणि हायपोथायरॉइडिझम म्हणजे हे मात्रा कमी प्रमाणात स्त्रवते, त्यामुळे वजन वाढतं, उलटं बरोबर परिणाम होतो. वजन वाढतं, मेटाबॉलिझम कमी होतो, केस गळायला लागतात मोठ्या प्रमाणावर. बायकांमध्ये मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर दोन्ही याच्यात क्रिएट होतात, याच्यात जास्त होतं. थकवा खूप लवकर येतो, शरीराच्या मुवमेंट्स ज्या आहेत त्या स्लगिश होतात. एकूण शरीराची जी चयापचय क्रिया आहे ती स्लो झाल्याने पचन कमी होतं, शरीरातनं जे उत्सर्जन व्हायला पाहिजे, टॉक्झिन्स जी बाहेर टाकली जायला पाहिजे ती कमी होतात. असे सगळे दुष्परिणाम त्याच्यातून होतात.
कसं कळतं आपल्याला थायरॉईड आहे की नाही? तर ब्लड टेस्टनी तर ते कळतंच. T3, T4, TSH यांची ब्लड टेस्टनी आपल्याला मात्रा कळू शकते. पण त्या व्यतिरिक्त एक साधा सोपा हे म्हणजे जर हातपाय थंड पडत असतील किंवा सकाळी उठल्यानंतर जर आपलं बॉडी टेम्परेचर 94-95 असं नॉर्मलपेक्षा खाली राहत असेल तर ब्लड टेस्ट करून घेणं चांगलं, म्हणजे खात्री करून घेता येते की आपल्याला थायरॉईड नाही ना. जर थायरॉईड आहे असं लक्षात आलं तर गोळ्या सुरू होतात, त्या गोळ्या घ्याव्या लागतात. पण जे योगामधनं हठयोगाचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की काही योगासनांनी आणि अनुलोम विलोम ह्या प्राणायामांनी आपण थायरॉईडचा विकार घालवू शकतो पूर्णपणे. अनुलोम विलोम मी तुम्हाला शिकवलं आहे. योगाच्या आसनांकडे आपण पुढे वळणार आहोत. पण सर्वांगासन, मत्स्यासन, भुजंगासन, जालंधर बंध ज्याच्यात आपण हनवटी इथे लावतो आणि श्वास रोखून धरतो, त्यांनी थायरॉईड पूर्ण बरा व्हायला मदत होते असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र ते केलं जरी आपण ती आसनं तरी जोपर्यंत डॉक्टर तसा सल्ला देत नाही तोपर्यंत गोळ्या बंद करणं धोकादायक ठरू शकतं. त्याच्यामुळे ही आसनं करावी आणि त्याचबरोबर डॉक्टरी सल्ला घेत राहावं. आणि मग डॉक्टरीचा सल्ला असेल की ते बरं झालं तर किंवा रक्ताच्या टेस्टनी ते जर सिद्ध झालं तर त्या गोळ्या डॉक्टरी सल्ल्यानंतर तुम्ही बंद करू शकता. तोपर्यंत या गोळ्या बंद करता येत नाही, त्या आजन्म घ्याव्या लागतात. ही आसनं आपण पुढे बघणार आहोत, त्याच्यामुळे ते बघू आपण. जालंधर बंध मी घेतला आहे, पण ज्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस आहे, ज्यांना हाय BP आहे, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी जालंधर बंध करायचा नसतो, त्यांना त्रास होऊ शकतो. ज्या इतर पॅथीज आहेत ओरिएंटल आपल्या उपखंडातल्या ज्या इतर पॅथीज आहेत त्याच्यात ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, ताओइस्ट मेडिसिन्स आहे, त्यांचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा मानेच्या मसल्स आपल्या स्टिफ होतात आणि जे मज्जातंतूंचं वहन आहे, संदेशवहन, ते अडखळतं किंवा रक्ताभिसरण अडखळतं, त्याच्यात विघ्न येतं, त्यावेळेला आपल्याला थायरॉईडचा विकार होतो. त्यामुळे हे जर आपण दुरुस्त करू शकलो तर थायरॉईड आपण घालवू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आपण ते करून बघा, आपल्याला अनुभव घ्या, त्यांनी छान वाटतं, हे नक्की आहे. मेडिकली त्याच्यावर फार रिसर्च झालेलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी खरंच ते बरं होतं का हे आत्ता आपण खात्रीलायकरित्या सांगू शकत नाही. ते आपण दीर्घकाळ करून आपण त्याचा अनुभव स्वतः घ्यायचा असा विषय आहे तो. त्यांचं म्हणणं विशेषतः त्याच्यामुळे C3, C5 हे जे मणके आहेत ज्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस आहे किंवा आपण सतत कॉम्प्युटरवर काम केल्याने, पुस्तकं वाचनाच्याने आपली जे स्ट्रेसमुळे किंवा आपले जे ह्या मसल स्टिफ होतात त्याच्यामुळे ज्या मज्जातंतू आपल्याला तिथून नर्व्स ज्या आपल्या असतात म्हणजे त्या जे संदेश घेऊन जातात त्याला अडथळा क्रिएट होतो. मग हा अडथळा कसा दूर करता येईल? तर इथल्या जर हे स्नायू आपण लवचिक करू शकलो, हा अडथळा जर आपण दूर करू शकलो तर त्या नर्व्समधनं जे संदेशवहन होतं ते नीट होऊ शकेल. त्याच्यासाठी ॲक्युपंक्चरमध्ये सुया टोचून ते केलं जातं. ॲक्युप्रेशरमध्ये दाबबिंदूंना दाबून ते ॲक्टिवेट केले जातात आणि तसं केलं जातं. यांच्याकडे चीजोंगमध्ये किंवा ताओइस्ट ह्याच्यात वेगवेगळे त्यांनी व्यायाम त्याच्यासाठी सांगितलेले आहेत. ते अतिशय साधे सोपे आहेत, त्यामुळे ते आपण कुणीही करू शकता. ज्या आसनांचा मी उल्लेख केला ती आसनं कदाचित जे ज्येष्ठ नागरिक बघतायत ते किंवा ज्यांना इतर सांधेदुखीसारख्या व्याधी आहेत ते नाही करू शकणार, पण हे जे मी आत्ता तुम्हाला व्यायाम दाखवणार आहे ते कुणीही करू शकतं. त्यातला पहिला व्यायाम अगदीच सोपा आहे, हे आपण करतो. यांनी ऊर्जा क्रिएट होते, आपले हात गरम होतात, आपल्याला माहिती आहे. हँड रिफ्लेक्सॉलॉजी मी घेतलेली आहे, त्यामुळे हे जे अंतर्गत अवयवांचे इथे जे पॉईंट्स आहेत ते सगळे त्यांनी ॲक्टिवेट होतात. त्यामुळे रिकामा बसलेला असताना सुद्धा हे करायला काही हरकत नाही. त्यांनी अंतर्गत अवयवांचं स्वास्थ्य सुधारतं. हे केल्यानंतर ही जी ऊर्जा क्रिएट होते ही थायरॉईड ग्लँडला देऊन आपण थायरॉईड ग्लँडला त्याचं फंक्शनिंग नॉर्मल करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी हे असं केल्यानंतर हात जेव्हा आपले गरम होतात तेव्हा हात असे ठेवायचे आणि मान स्लाइटली वर करायची, पूर्ण वर नाही करायची. हा त्यातला पहिला व्यायाम आहे. हे वेगळ्याही प्रकारे करता येऊ शकतं. हे करायचं आणि हे मसाज करायचा. हा दुसरा व्यायाम झाला. तिसरा जो व्यायाम आहे तो हे करायचं, हात असेच धरायचे आणि एकदा मान या साईडला थोडीशी वर आणि एकदा मान या साईडला थोडीशी वर, असं आलटून पालटून करत राहायचं. म्हणजे हा जो पहिला व्यायाम सांगितला असा, त्याच्यानंतर असा, त्याच्यानंतर असा,
पण हे सगळं हात असं करून तो हात उष्ण झाल्यानंतर मग करायचं आहे. हे झाले 3 व्यायाम. हे साधे सोपे आहेत, कोणीही करू शकतं. चौथा जो व्यायाम आहे त्याच्यात हात हे असे धरायचे मानेला आणि मान किंचित वर उचलायचे. हे करतानाही असं करायचं आहे, असं करायचं आहे आणि मान थोडीशी वर उचलायची. याच्याने पाठकण्याला खेच बसतो. त्यामुळे इथे जे मसल स्टिफ झाल्याने ज्या नर्व्हचं जाळं, नर्व्हचं संदेशवहन यात जो अडथळा क्रिएट होतो तो दूर व्हायला मदत होते. पूर्ण असं नाही करायचं आहे, स्लाइटली हे वर करायचं आहे. त्याच्या पुढचा जो व्यायाम आहे तोही पाठकण्याला खेच देणार आहे, या मसल्स लूज करणार आहे. त्याच्यासाठी तो व्यायाम असा आहे की इथे हात धरायचा, हनवटी धरायची एका हाताने आणि दुसऱ्या हाताने हे पकडून मान वर खेचायची. ते जे तज्ज्ञ आहेत त्यांचं तर बघत राहावं असं असतं, म्हणजे स्प्रिंग बसवल्यासारखी ते मान वर खाली करू शकतात. आपण सुरुवातीला तसं नाही करू शकत, कारण आपले मसल्स इथले खूप कडक झालेले असतात, स्टिफ झालेले असतात. त्यामुळे हे असं करायचं, हे वर करायचं. पण हे प्रयत्नपूर्वक हळूहळू हे स्नायू लवचिक होऊ शकतात. आणि हे सतत करून जर हा हात दुखायला लागला तर या हाताने हनवटी धरायची आणि हे असं वरती खेचायचे. याने पाठकणा पण सरळ होतो. त्यामुळे स्पॉन्डिलायटिस किंवा इतर काही जर पाठकण्याचे विकार असतील तर ते दूर व्हायला सुद्धा मदत होते. तसंच हे मी तुम्हाला उपाय सांगितला, याच्यातही आपण मानच वर करतो आणि पाठकणा ताठ खेचायचा आपण प्रयत्न करतो. या व्यतिरिक्त आहारात आणि लाईफस्टाईल चेंजेस हे दोन्ही पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आहारात आयोडीनयुक्त मीठ पाहिजे, हे तर आता जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. दुसरं म्हणजे पोषक आहार पाहिजे, म्हणजे प्रोटीन्स शरीरात जायला पाहिजे. मिल्क प्रोटीन्स, दुग्धजन्य सगळेच प्रोटीन्स किंवा त्याच्या व्यतिरिक्त बदाम, शेंगदाणे असं जर खाल्लं तर शरीराला आवश्यक ते प्रोटीन्स मिळू शकतात आणि बॉडी मेटाबॉलिझम आपला सुधारू शकतो. तेवढं पोषण इथे जेवढं मिळेल तेवढं आपल्याला आपलं स्वास्थ्य सुधारायला मदत होते. आवळा याच्यासाठी अतिशय उपयोगी पडतो, हळद याच्यासाठी अतिशय उपयोगी पडते, आलं हा अतिशय उपयोगी पडतं, ज्याचा समावेश आपल्या आहारात असावा. आणि आपण नेहमी ऋतुचर्या हा आयुर्वेदातला एक भाग आहे. त्या सीझनला येणारी फळं आणि भाज्या ही त्या सीझनमध्ये फार उपयोगी ठरतात. त्यांचं पोषण आपल्या शरीराला मिळणं आवश्यक असतं. आता द्राक्ष येत आहेत बाजारात, द्राक्ष याच्यासाठी फार उपयोगाची आहे, आंबा याच्यासाठी फार उपयोगाचा आहे. तर ते आपण आपल्या आहारात समाविष्ट करायला हवं. जे अंडी खातात, नॉनव्हेज खातात, त्यांनी अंडी आणि नॉनव्हेज तर आहारात त्यांच्या असावं. त्याच्यानंतर आजची आता टिप आपण घेऊया की आलं, मी म्हटलं तुम्हाला की आलं अतिशय ह्याच्यासाठी उपयोगी आहे. थायरॉईड घालवायचं असेल तर त्यासाठी आलं आपण पावसाळ्यात घेतो, उन्हाळ्यात फक्त ॲसिडिटीसाठी ते घेतलं जातं. पण उन्हाळ्यातही आल्याचा जर आवर्जून आपल्या आहारात समावेश केला तर थायरॉईड बरा करायला आपल्याला मदत होते. त्याच्यामुळे तेही तुम्ही करून बघा. मात्र हे सगळं करताना आपलं मन शांत पाहिजे, मन स्थिर पाहिजे. त्याच्यासाठी आधी दीर्घ श्वसन करून, प्राणायाम करून शरीर आणि मन एकाग्र करणं, सगळे स्नायू शिथिल करणं हे आवश्यक आहे. तर या सगळ्या व्यायामांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. सकाळी फिरायला जाणं, ज्यांना शक्य आहे त्यांनी गवतावर चालणं, कोवळं ऊन अंगावर घेणं याचाही फायदा होऊ शकतो. तेव्हा तुम्ही ते करा आणि या व्याधीतून मुक्तता मिळवा. ही अशीच माहिती घेऊन मी दर रविवारी आपल्या भेटीला येणार आहे. त्यासाठी मात्र तुम्ही हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर हे सगळं ज्ञान तुम्हाला घरपोच मिळू शकतं. ते तुम्ही कराल अशी आशा आहे. करा अशी नम्र विनंती आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.